कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई तुम्ही सिद्धूकडे काही विषय काढला? कसला ग? घ्या। कसला काय? लग्नाचा? कमाल आहे तुझी। का एवढा कसला विचार करतेस तू? लवकरात लवकर त्याच्याशी बोलून बघ, म्हणजे पुढल्याच महिन्यात लग्नाचा बार उडवूया आपण। आई मला सुद्धा बोलायचंच आहे त्याच्याशी, पण त्याचं माहितीये ना कसं आहे, मग? त्याला वेळ आहे का आपल्यासाठी? दिवसभर काही ना काहीतरी त्याचं काम सुरू असतं, पाय काही घरात टिकत नाहीत त्याचे। म्हणजे तो समोर बसला तर बोलेन ना मी। खूप कमाल आहे तुझी। पोटचा मुलगा तुझा आणि तुला ताब्यात ठेवता येत नाही। आई ताब्यात ठेवायला तो काय खुकुला बाळ आहे का? आई आणि ना मला ना त्याला मध्ये असं अडवायला नाही आवडत। काय 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 कसला रंगला तेवढा गप्पा? सिद्धू अरे 100 वर्ष आयुष्य आहे तुला। आता मी आजीशी तुझ्याच विषयी बोलत होते। हल्ली तू काही वेळ देत नाहीस ना मला। आहे का आईसाठी थोडासा वेळ तरी आहे का? अगं बस काय आई, माझा सगळा वेळ तुझ्यासाठीच तर आहे। बोल ना काय काम आहे? 0 मिनिटात करतो की नाही बोल। अरे वा, आज भलताच खुश दिसतोयस। काय चाललंय काय? हा काय चाललंय म्हणजे? सिद्धू नेहमीच तर खुश असतो आई। काय मग मित्रमंडळ काय म्हणताय? निवांत, निवडणुकीची तयारी कशी सुरू आहे? एकदम झकास। भटकंती तर जोशातच सुरू असेल ना तुझी? विषय काय खायला करू सिद्धू तुझ्यासाठी? लेमन राईस बरेच दिवसात केला नाहीस आहे तू, प्लीज। आत्ता करते। तू फ्रेश होऊन ये पटकन, मी तू फ्रेश होईपर्यंत लेमन राईस तयार असेल। हा लव्ह यू आई, आलंच। रेणुका, काय म्हणावं आता हिला? एवढं सुद्धा तुला विचारता आलं नाही होय ग? आई अहो, पण तुम्ही बघितलं का सिद्धूकडे? किती खुश दिसत होता तो। तुम्हाला एक सांगू का, जेव्हापासून तो पूर्वीला भेटलाय ना, तो असाच असतो, अगदी खुश असतो। मला तर ना आता खात्रीच पटायला लागलीये की त्याला आता लग्नासाठी ना विचारायची गरजच नाहीये, त्याला पूर्वी आवडलीये। मला असं वाटतं आपण लग्नाची तयारी सुरू करूया। खरंच? होय, अगदी बरोबर बोललात तुम्ही। आणि सिद्धू मध्ये झालेला बदल मलाही जाणवतोय। हो ना? आणि म्हणून आपण त्याच्या लग्नाचा मुहूर्त लवकरात लवकर काढू। अगं बाई जाऊ बाबू। अहो तुम्ही बसा, मी वाढते। ही तुम्ही प्लीज बसा, आज सगळं मी करणार। अहो तुम्ही सगळ्यांनी फक्त आरामात जेवण एन्जॉय करायचंय, ओके? प्लीज बसा ना, या। गाव तर छान दिसतोय। खमंग वास सुटलाय। अच्छी आता तुम्ही जाऊ हा. बाबू। आता सगळ्यांना वाढलंय, तुम्ही बसा, एकत्रच जेव। हो, अजून आणायचंय। बाबा, पापड घ्या ना। काय मग बंधुराज, बिझनेसमनचा चेहऱ्यावरच आहे का आचरणात पण आणलाय? बिझनेसमन सारखं वागतोयस की नाही? नाही म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुला? अरे म्हणजे सेव्हिंग वगैरे करायला सुरुवात केलीस की नाही?
मी तर नेहमीच म्हणतो बचत हीच खरी कमाई. दादा सेव्हिंग तेव्हा करेल जेव्हा प्रॉफिट होईल. अजून प्रॉफिटच होत नाहीये तर बचत कसा करू? होईल रे प्रॉफिट, टेन्शन नको घेऊस. हे बघ, आता तुला मूल बाळ झालं तेव्हा तुला असं लक्षात येईल की आपण सेव्हिंग केलं असतं तर बरं झालं असतं. माझ्याकडे बघ, मी माझ्या भविष्याची तरतूद करून ठेवलेली आहे. माझ्याच नाही, आमच्या भविष्याची तरतूद करून ठेवलेली आहे. इकडे शिक काहीतरी मोठ्या भावाकडून शिक. दादा मला सांग, आतापर्यंत तू अशी किती सेव्हिंग करून ठेवली? अरे वेड्या, भरपूर सेव्हिंग केली आहे. म्हणजे तुला सांगतो, वरच झाल्यापासून मी पगाराच्या कमीत कमी 30% तरी सेव्हिंग केली आहे दर महिन्याला. 30%? हा, आई शपथ, याच्या पगाराच्या 30% म्हणजे 8,000, म्हणजे वर्षाचे अंदाजे 1,00,000 रुपये. पूर्वी पगार कमी असेल असं पकडलं तरी दादाकडे आता 5 ते 8 लाखाचं सेव्हिंग नक्की असेल. हा, शिक काहीतरी मोठ्या भावाकडून शिक. हा? दादा मला सांग, तू एवढे सगळे पैसे मग गुंतवतोस कुठे? ते गुंतवायला मी काय वेड आहे काय? गुंतवायचं म्हणजे रिस्क असते रे. मी ते सगळे पैसे हा, हा, सांग ना, बोल ना. हा, सिगरेट संपली की जाऊन झोप. जास्त विचार करू नकोस. हा, हा. पण बचत कर. ते पैसे जावई बापू, आता सगळ्यांना सगळं वाढून झालंय. तुम्ही बसा, एकत्र जेव. हो आई. जानू वाट बघत राहा. करूया सुरुवात. हो, तुम्ही प्लीज आधी सुरू करा ना. आई, आज तू तुझ्या जावयाच्या हातचं खाऊनच बघ. तुला सुरुवात करायची जय? येस प्लीज, सुरू करा. जाऊ फारच छान झालंय. हो ना, हो. खरं सांगते जावई बापू, एखादी सुगरण बाई लाजेल असा बेत झालाय, आणि चव सुद्धा. थँक्यू बाबा, थँक्यू आई. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.